तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व पटवून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना निर्वाह वंदन करतो। संस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष बौद्धाचार्यांचे जनक शेतुलीचे शिल्पकार भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन पुस्तकाला मी निर्वाह वंदन करतो। संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिता महाउपासिका सागर आदरणीय वीरेंद्र आंबेडकर यांच्या गेल्या 43 वर्षाच्या जन्मदिनाला निर्वाह वंदन करतो। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वकिलाचे प्रणेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे डॉक्टर हरीश रावलियाजी ट्रस्टी चेअरमन, तसेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचा सिंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत हिंदू संघाचे अध्यक्ष म्हणजे म्हणते की संगमाजी महादेव आणि त्यांच्या संघाला मी निर्वाह वंदन करतो। त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले महानाम त्याचप्रमाणे पूज्य म्हणते बोधी धर्म यांना सुद्धा मी निर्वाह वंदन करतो। या ठिकाणी आपण ठिकाणी मुंबई प्रदेश शाखेच्या विद्यमाने वर्षावास धर्मप्रवचन मालिकाला उपस्थित असलेले सर्व मुंबई प्रदेशचे पदाधिकारी, त्यामध्ये प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय त्यांच्या माध्यमातून हा वर्षावास प्रवचन मालिका राबविण्यात येत आहे। तर आदरणीय विलास भांडे सर, सरचिटणीस आदरणीय दयानंद बडेकर सर, कोषाध्यक्ष राजेंद्र सकोजीर सर, त्याचप्रमाणे संतोष मस्टर, त्यानंतर सागर गांगुर्डे, महादेवजी गायकवाड पर्यटन प्रचार, त्याचप्रमाणे आदरणीय सिद्धार्थ आयरेकरजी आणि प्रामुख्यानं सर्वात जुने आमचे मित्र नाना बागुलजी यांना सुद्धा मी जयगुण करतो। आणि सर्व मुंबई प्रदेशचे झोनमधील पदाधिकारी, बोधाचार्य, केंद्रीय शिक्षक सर्वांना उपासिकांना सुद्धा मी सर्वांना जयगुण करतो। आणि या ठिकाणी मला मागचं प्रवचन मालिकेचं 15 पुष्प त्या ठिकाणी मुंबई प्रदेशच्या संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मुंबई प्रदेशच्या वतीनं ही जी प्रवचन मालिका राबवत असतो, तर आपलं अखंडपणे हे काम सुरू आहे। आणि खरोखर भारतीय बौद्ध महासभेचं काम पूर्ण देशामध्ये जवळजवळ 27 राज्यांमध्ये हे काम सुरू आहे। महाराष्ट्राच्या 58 जिल्ह्यामध्ये आपण कार्यरत आहोत। मुंबईच्या 6 झोनमध्ये आपण भारतीय बौद्ध महासभेचं कार्य अखंडपणे सुरू आहे। आणि त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे धरण आहे त्यात पूर्ण त्यांचं योगदान आहे आणि त्यांच्या आधारित आपण त्यांच्या सहाय्याने या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित असतो आणि आपल्याला चांगली संधी देतात ते अशा प्रकारे प्रवचन मालिका राबवण्याकरता। मी सुद्धा या ठिकाणी आज मला जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आजचा जो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांती लढे हा विषय देत असताना आपण बघितलं असेल बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच आपण जर त्यांचा 1912 मध्ये त्यांनी BA पास केल्यानंतर ते बडोदा या ठिकाणी सयाजीराव गायकवाड तिथले संस्थानिक होते, त्यांच्याकडे त्या ठिकाणी नोकरी करता गेली 1913 साली जानेवारीमध्ये। आणि लगेच काय झालं की 4-5 महिन्यामध्ये त्यांना संधी मिळाली की सयाजीराव गायकवाडांनी असं एक भाकीत केलं जे कोणी मागासवर्गीय विद्यार्थी असतील त्यांना उच्च शिक्षणाकरता म्हणून आमच्यातर्फे संस्थानातर्फे संधी देण्यात म्हणून त्यांच्या आधारे बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर विद्यापीठामध्ये MA आणि PhD करता गेले आपण बघितलं असेल। त्या ठिकाणावर आल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांचे सयाजीराव गायकवाडांनी त्यांना जे नियम दाखवले होते की तुम्ही आल्यानंतर आमच्या संस्थानामध्ये काम करतील, त्याप्रमाणे त्यांनी करायचा प्रयत्न केला। PhD झाल्यानंतर सुद्धा
त्या ठिकाणी कार्यरत असताना व्यक्तीमध्ये लष्कराचे सचिव म्हणून त्यांना नियुक्ती केली. परंतु काय झालं की त्या ठिकाणचे जे काही जातीवादी लोक होते किंवा वरिष्ठ सनातनी लोक होते यांनी त्यांना त्रास देणं सुरू केलं. म्हणजे त्या ठिकाणी शिपाई सुद्धा घेऊन फेकायचा, पाण्याचा मान असेल तर हात म्हणजे अधिकारी असून सुद्धा अशा पद्धतीमध्ये राहायला लागले. म्हणजे वेळोवेळी त्यांचा अपमान त्या ठिकाणी व्हायला लागला. इव्हन त्यांचा राहणे सुद्धा घडतं दुरापास झालं. अशा अवस्थेत कार्यक्रमाला भेटले आणि मला या ठिकाणी या लोकांकडून तक्रार होती. मला या ठिकाणी या लोकांकडून अशाप्रकारे वागणूक मिळते, त्यामुळे मी काय करू. मला या ठिकाणी जगणं मुश्किल केलं आहे. मग सायकलवर गायकर म्हणतात की तुम्हाला तसं म्हणजे हे परिस्थिती बघून बाबासाहेब आंबेडकर एवढे नाराज झाले किंवा एवढे त्यांचा संकल्प आला की त्या बाजूला गार्डन आहे त्याला संकल्प स्थळ म्हणतो. तर या ठिकाणी बाबासाहेब जाऊन ठरवतो की काय माझी परिस्थिती असेल की मी एवढा PhD झालेला व्यक्ती असून सुद्धा शिक्षित असून सुद्धा त्या जाती व्यवस्थेच्या मुळे मला एवढा त्रास करतो आणि मला जर एवढा त्रास होत असतो माझे जे अस्पृश्य लोक आहेत, जे अडाणी लोक आहेत, दलित लोक आहेत, गरीब लोक आहेत त्यांना कशा प्रकारे जगत असतील तर त्यांना काय सांगता येत नाही. अशामुळे बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी संकल्प केला आणि त्यांनी आपल्या समाजाकडनं म्हणजे आपण म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जर बाबासाहेब एवढे वेगळे झाले होते त्यांनी जर विचार केला असता की मी या देशात राहू कशात, ज्या देशात माझा अपमान होतो, ज्या देशात मला माणुसकी म्हणून वागवत नाही, ज्या देशामध्ये मला पाणी पिण्याचा अधिकार नाही, मला कुठे जेवणामध्ये जाण्याचा अधिकार नाही, रस्त्याने फिरण्याचा अधिकार नाही, अशा देशात राहून मी चालू सहज जाऊ शकले. परंतु बाबासाहेबांनी त्यांचे विचार ते आपल्या समाजाच्या दृष्टीने ओळखत आपण बघितलं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सुद्धा विचार आले की मी हे जीवगण कुणाला ज्ञान प्राप्त झालेले आहे, परंतु कुणी समजणार की नाही, कुणाला समजले त्यांना त्याचं अनुकरण करता येणार की नाही, अनुकरण करता आले त्याचे आपले विचार दुसऱ्याला सांगू शकतील नाही. अशा प्रकारे कथाकथाच्या मनामध्ये कल्पना गेल्या. त्याचप्रमाणे बाबासाहेबांना आवडतं की आता मिळाले ज्ञान हे त्या ठिकाणी शिकलं आहे. त्याच्यामुळे मला या ठिकाणी आपल्या समाजाचं ज्याला म्हणजे जे काही आपलं सुधारणा करता येईल त्याचा मी प्रयत्न करेल. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी संकल्प केल्यानंतर वडोदऱ्याला त्या ठिकाणी परत आले मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी म्हणजे 18 ते 19 या त्यांनी समाज जसं आपण त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून ते नोकरीला लागले मुंबईमध्ये आणि ते करत असताना समाज कार्याचं काम घेतलं. आणि आपल्याला माहीत आहे की 31 जानेवारी 1920 साली त्यांनी पहिलं पत्रक काढलं मुकनाय आणि त्याला मुकनायला सहकार आता बाबासाहेब म्हणजे श्रीमंत होते आणि पत्रक काढायचा त्याचा खर्च, त्याचा पूर्ण वाचायचा खर्च, प्रिंटिंग प्रेस सगळं त्याच्याकडनं कर्ज देत होता. म्हणून छत्रपती कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांनी 40,000 त्यावेळेस त्यांना मदत केली आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मुकनाय पहिलं पाक्षिक होतं आपल्या समाजातर्फे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सुरू केलं. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांनी समाज कार्याला सुरू करत असताना त्यांनी लोकांना मार्गदर्शन करत होतो की आपल्यामध्ये जे काही अंधश्रद्धा आहे, आपल्यामध्ये जे काही आपण अस्वच्छ राहतो स्वच्छ राहायला शिका, शिक्षक मुलांना शिकवा. अशा प्रकारे त्यांनी लोकांची समाज सुधारणा करतात कार्याला समाज कार्य समाज कार्य आधी करतात. आणि अशा प्रकारे करत असताना त्यांनी जे इथे पाक्षिकवर मुकनाय ते ऑक्टोबर 1920 पर्यंत चाललं. परंतु मध्यंतरी काळामध्ये बाबासाहेब ज्यावेळेस 1917 मध्ये कोलंबियाहून आले परत त्याच वेळेस त्यांनी काय केलं होतं की लंडनमधल्या MSc, DSc आणि महाराष्ट्र ह्या परीक्षेचा त्यांनी आपलं प्रवेश घेऊन ठेवला होता. आणि तर सांगितलं होतं की मी जेव्हा माझ्याकडे पैसा उपलब्ध होईल कारण मी जे या ठिकाणी स्कॉलरशिप बरोबरच्या महाराजांच्या स्कॉलरशिपमध्ये आलेलं आहे आणि स्कॉलरशिप माझी संपलेली आहे, म्हणून तुम्ही पुन्हा पैसा जमा करून पुन्हा येईन आणि शिक्षण पूर्ण करेल. त्याप्रमाणे पुन्हा गेले त्या ठिकाणी MSc, DSc आणि महाराष्ट्र 1923 पर्यंत त्यांनी पूर्ण केल्या. आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या समाज कार्याला सुरुवात केली आणि समाज कार्याला सुरुवात केली. वेळ करीत असताना समाज कार्य करताना बाबासाहेबांनी वैश्विक हितकारी सभा 1924 साली ह्या संस्थेची त्यांनी केली, निर्मिती केली, संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेमार्फत या ठिकाणी लोकांमध्ये जागृती करायला सुरुवात. बाबासाहेबांनी काय शिकवलं असेल? बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्व दिले स्वाभिमान आणि स्वावलंबन. हे दोन शिकवून बाबासाहेबांच्या इजवळ आहे. त्यामुळे त्यांनी त्या वैश्विक हितकारी सभा सुरू केल्यानंतर जे काही त्यांच्या
चळवळीचे आपल्याला माहिती मिळाली त्या अनुषंगाने या ठिकाणी शब्द उत्तम आवडत आहे. क्रांती. क्रांती लढ्यामध्ये काय? क्रांती म्हणजे याच्यामधून बदल होतो, माणसामध्ये बदल होतो, माणसाच्या सगळ्या विचारामध्ये बदल होतो आणि नवीन युगाला सुरुवात होते. त्यानंतर क्रांती. मग हे क्रांती लढे कोणते कोणते बाबासाहेबांनी केले याचे भरपूर सांगण्यासाठी बाबासाहेबांनी कार्यक्रमाची गोष्टी करतो. त्यामध्ये इतर काहीतरी किती दिवस लागले ते इतकं मोठं काम बाबासाहेबांनी केले. तर त्यामुळं त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की तो जो काळ जो होता त्यामध्ये आपण बघितलं असेल की भेटीबंदी होती. भेटीबंदी म्हणजे लोकांना भेटीबंदी म्हणजे त्यांचा आपल्या अस्पृश्यांचा विचार करतो. पेशव्यामध्ये बघितलं असेल की माणसाचा रस्त्याने जाऊ शकत नव्हतो, त्यांचा विचार होता, त्या सावलीचा विचार होता, त्याची भेटीबंदी होती. त्याप्रमाणे लोटीबंदी होती, म्हणजे तुम्हाला पाण्याचा स्पर्श करायला सुद्धा परवानगी नव्हती. लोटीबंदी म्हणजे लोटा म्हणतात, त्या लोटामध्ये पाणी असतं, लोटीबंदी होती. लोटीबंदी म्हणजे तुम्हाला नळावर डायरेक्ट जाऊन पाणी पिता येत नव्हतं, किंवा विहिरीवर जाऊन पाणी पितं, तलावात जाऊन ही लोटीबंदी होती. त्यानंतर रोटीबंदी होती. रोटीबंदी म्हणजे तुम्हाला कुठेतरी जेवणाला आपण जसं लग्न कार्यात जातो, जेवण करतो, त्या ठिकाणी त्याची सुद्धा तुम्हाला परवानगी नव्हती. आणि जेवण तुमची भेटीबंदी म्हणजे रोटीबंदी विवाह होता, बंद होता, कुठला तुम्हाला स्वीकारायला तयार होता. अशा अवस्थेत बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. अशा त्या अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. आणि ते करत असताना आपण बघितलं असेल की बाबासाहेबांनी पहिल्यांदा जे केलं कार्य केलं असेल की अस्पृश्यतेचं उच्चारण व्हायला पाहिजे. कारण आपण बघितलं असेल बाबासाहेबांच्या पूर्वी सुद्धा काही लोकांनी साधू संत असतील, त्यांनी खूप काही समाजामध्ये सुधारणा करण्याचे दृष्टीने प्रयत्न केले, किंवा जे काही समाज सुधारक होते त्यांनी सुद्धा अस्पृश्यता निवडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता बघितलं असेल तुम्ही महात्मा गांधीने सुद्धा अस्पृश्यता व्हायला पाहिजे, दूर व्हायला पाहिजे, जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे. सावरकर तिकडे बघतो, ते सावरकर सुद्धा म्हणत होते या देशातली अस्पृश्यता नष्ट व्हायला पाहिजे. परंतु त्यांच्या आणि बाबासाहेब काय फरक होता, तर त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या मध्ये हेच होता. त्यांचं म्हणणं होतं जे स्पृश्य मंडळी आहेत, सनातनी मंडळी आहेत, त्यांच्या मनानुसार किंवा त्यांनी सांगते त्याप्रमाणे हळूहळू आपण कमी करूया. म्हणजे परिवर्तन कुणामध्ये करायचं, जे स्पृश्य लोक आहेत, जे सनातनी लोक आहेत, यांच्यामध्ये परिवर्तन करून मग आपण अस्पृश्यता नष्ट करतो. असे ते लोक होते. कोण? सावरकर झाले, किंवा महात्मा गांधी झाले, किंवा अजून टिळकांचं नावच नव्हतं. त्यांना तर त्यांच्याकडे फक्त ब्राह्मणांना कशा प्रकारे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सहभागी होता याच विचाराचे होते. परंतु सावरकर जेव्हा त्यांना देशामध्ये बंदी घातली राष्ट्राचं काम करण्याकरता इंग्रज सरकारने, त्यावेळेस पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या लोकांना शिकले आणि मी सुद्धा अस्पृश्यांचं सुधारण्याचं काम करतो अशा प्रकारे लोकांमध्ये भावना निर्माण केली. परंतु ऍक्च्युअली त्यांना इंग्रजांनी बंदी घातली, त्यांना कुठेही हस्तक्षेप करायचं. तर अशा प्रकारे सावरकरचं शिकाऊ अस्पृश्य निवारणाचं कार्य सुरू होतं आणि बाबासाहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी कार्य सुरू होतं. पण बाबासाहेबांचं काम होतं की तुम्ही तुमच्याशिवाय म्हणजे त्यामध्ये जे काही हे होते सनातनी लोक होते, त्यांच्या मेहरबानीने आमचं सुधारणा होणार नाही, आमची प्रगती होणार नाही. आमची प्रगती कशामुळे होईल? आम्ही स्वतः स्वाभिमान करू की आम्ही आमच्यामध्ये बदल करू, आम्हीच आमचा प्रगती करू आणि आमच्याच माध्यमातून आम्ही आमचा स्वाभिमान जागृत करून आमची प्रजामध्ये बदल करून घेऊ. हे बाबासाहेबांचं तत्व होतं. म्हणून स्वावलंबन आणि स्वाभिमान हे बाबासाहेबांच्या चळवळीचे मुख्य साधन होतं. हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे इतरांनी सुद्धा गोखले असतील किंवा गांधी असतील किंवा यांच्यापेक्षा बाबासाहेबांचे ते हे होतं. आणि तेच आपण बघतोय की इतर लोक गांधी बरोबर गेले, इतर लोक सावरकर बरोबर गेले, पण त्यांच्याकडे आपल्यामध्ये जे फरक आहे तो हा फरक आहे की आमचं स्वाभिमानी प्रवृत्ती असल्यामुळे आमच्यामध्ये एकदम बदल झाला, त्याच्यामध्ये आपलं परिवर्तन झालं आणि त्यात आपण क्रांतिकारी लढे म्हणतो किंवा क्रांतिकारी परिवर्तन म्हणतो. आणि ह्याच्या सुरुवात करून झाली असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी बहिष्कृत हिंसा आणि सगळं सुरुवात झाल्यानंतर बाबासाहेबांना असं वाटलं की आपण कुठेतरी आपली चळवळ चांगलं रूप यायला पाहिजे. म्हणून त्यांनी जागा निवडायचं त्यांना त्या ठिकाणी की आपण ही जागा निवडण्याकरता काय कुठं मुंबईच्या जवळपास जर असेल तर आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकतो. म्हणून त्यांनी जवळपास कोकण आहे आणि कोकणामध्ये आपल्याला काय करायचे असेल तर त्यांनी त्या ठिकाणी कोकणामध्ये त्या ठिकाणी त्यांचे सहकारी होते आमच्या चित्रे वगैरे जे त्याचे आपले ब्राह्मणेतर लोक होते ते सुद्धा बाबासाहेबांचे सहकार्य करत होते. आणि देवराव नाईक जे तुमच्या संपादक होते, जनता पत्रकार संपादक होते,
बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीमध्ये त्या पत्रकारितेला खूप महत्त्व दिलं. ज्याप्रमाणे मुकनायक हे पहिलं त्यांनी पाक्षिक काढलं, त्याचप्रमाणे बहिष्कृत भारत हे सुद्धा त्यांनी पाक्षिक काढलं, त्यानंतर समता हे सुद्धा पाक्षिक काढलं, आणि नंतर जनता जे 1930 पासून 1956 पर्यंत ते साप्ताहिक म्हणून पुढे आलं. आणि अशा प्रकारे आपल्याला बाबासाहेबांच्या चळवळीविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला ह्या पत्रकाच्या माध्यमातून जे काही लेख आहेत, ज्या काही बातम्या त्या पत्रकामध्ये, त्यामधून आपल्याला पूर्ण बाबासाहेबांच्या चळवळीची त्यामध्ये माहिती मिळू शकतो. म्हणून आपण जर आपल्याकडे नसेल तर शासनाने दुसरं पुस्तकं छापलेले आणि त्यामधून आपल्याला बाबासाहेबांच्या कार्याविषयी खूप चांगली माहिती मिळेल. त्या अनुषंगाने पण बाबासाहेबांनी कोकणामधून कोणत्या ठिकाणी निवडलं तर ते म्हणजे महाड या ठिकाणी आपल्याला पाण्याकरता सत्याग्रह करायचा आहे. आणि त्या सत्याग्रह का करायचा तर या ठिकाणी 1923 साली जे राम बोले होते तर त्यांनी या ठिकाणी जे मुंबई प्रदेश काउन्सिल मध्ये जातात तसं महाराष्ट्र राज्य आहे, त्यावेळेस या मुंबईला काउन्सिल बनायचे, त्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून जायचे किंवा सभासद निवडून जायचे, काउन्सिल सभासद बनायचे ना. तर त्या रामोजींनी 1923 साली हे जे तळे किंवा विहिरी किंवा जे सरकारी जे आहे सरकारी माती आहे ते सर्वांना खुले करण्याकरता ठराव आणला होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी 1926 साली सुद्धा काही परिवर्तन करून बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्व दिले स्वाभिमान आणि स्वावलंबन. हे दोन मोठे शब्द बाबासाहेबांच्या जी चळवळ आहे त्यामध्ये दिसून. म्हणून त्यांनी त्या बहिष्कृतांनी सुरू केल्यानंतर जे काही त्यांच्या चळवळीचे आपल्याला माहिती मिळाली तर त्या अनुषंगाने हे शब्द मुद्दाम वापरलेला आहे. क्रांती. क्रांतीला म्हणजे काय? क्रांती म्हणजे ज्याच्यामधून बदल होतो, माणसामध्ये बदल होतो, माणसाच्या सगळ्या विचारामध्ये बदल होतो आणि नवीन युगाला सुरुवात होते, त्याला म्हणतात क्रांती. मग हे क्रांती लढे कोणते कोणते बाबासाहेबांनी केले त्याचे भरपूर सांगण्यासाठी बाबासाहेबांची 65 वर्षाची आयुर्मानामध्ये होती, परंतु त्यामध्ये इतकं काही त्यांनी करून गेले की सांगण्यात किती दिवस असतील इतकं मोठं काम बाबासाहेबांनी केलं. तर त्यामुळं त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की तो जो काळ जो होता त्यामध्ये आपण बघितलं असेल की भेटीबंदी होती. भेटीबंदी म्हणजे लोकांना भेटीबंदी म्हणजे त्यांचा आपल्या अस्पृश्यांचा विटाळ पेशव्यामध्ये बघितला असेल की माणसाचा त्या रस्त्याने जाऊ शकत नव्हतं, त्यांना विटाळ होत होता, त्या सावलीचा विटाळ होता, म्हणजे भेटीबंदी होती. त्याप्रमाणे लोटीबंदी होती, म्हणजे तुम्हाला पाण्याचा स्पर्श करायला सुद्धा परवानगी नव्हती. लोटीबंदी म्हणजे लोटा म्हणजे त्या लोटामध्ये पाणी असतं, लोटीबंदी होती. लोटीबंदी म्हणजे तुम्हाला नळावर डायरेक्ट जाऊन पाणी पिता येत नव्हतं किंवा आपल्या विहिरीवर जाऊन पाणी पितं, तलावर जाऊन ती लोटीबंदी होती. त्यानंतर रोटीबंदी होती. रोटीबंदी म्हणजे तुम्हाला कुठेतरी जेवण आपण जसं लग्न कार्यात जातो जेवण करतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला परवानगी नव्हती. आणि शेवटची भेटीबंदी म्हणजे रोटीबंदी व्यवहार होता, बंद होता, कुठला समाज तुम्हाला समाज स्वीकारायला तयार होता. अशा अवस्थेत बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. अशा त्या अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. आणि ते करत असताना आपण बघितलं असेल की बाबासाहेबांनी पहिल्यांदा हे कार्य केलं असेल की अस्पृश्यतेचं उच्चाटन व्हायला पाहिजे. कारण आपण बघितलं असेल बाबासाहेबांच्या पूर्वी सुद्धा काही लोकांनी साधू संत असेल त्यांनी खूप काही समाजामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले किंवा जे काही समाज सुधारक होते त्यांनी सुद्धा अस्पृश्यता निवडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते आता बघितलं असेल तुम्ही महात्मा गांधीने सुद्धा हे होते की अस्पृश्यता व्हायला पाहिजे, दूर व्हायला पाहिजे, नष्ट व्हायला पाहिजे, जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे. सावरकर तिकडे बघतो ते सावरकर सुद्धा म्हणत होते या देशातली अस्पृश्यता नष्ट व्हायला पाहिजे. परंतु त्यांच्या आणि बाबासाहेब काय फरक होता तर त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या मध्ये हेच होता. त्यांचं म्हणणं होतं जे स्पृश्य मंडळी आहेत, सनातनी मंडळी आहेत, त्यांच्या मनानुसार किंवा त्यांनी सांगते त्याप्रमाणे ते हळूहळू आपण कमी करूया. म्हणजे परिवर्तन कुणामध्ये करायचं? जे स्पृश्य लोक आहेत, जे सनातनी लोक आहेत यांच्यामध्ये परिवर्तन करून मग आपण अस्पृश्यता नष्ट करू. अशातले हे लोक होते. कोण? सावरकर झाले किंवा महात्मा गांधी झाले किंवा अजून कोणी होतं. टिळकांचं तर नावच नव्हतं. त्यांना तर त्यांचं ते फक्त ब्राह्मणांना कशा प्रकारे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सहभागी होत आहे ह्याच विचाराचे होते. परंतु सावरकर जेव्हा त्यांना देशामध्ये बंदी घातली राष्ट्राचं हे काम करण्याकरता इंग्रज सरकारने, त्यावेळेस पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी काय केलं? आपल्या लोकांना शिरले आणि मी सुद्धा अस्पृश्यतेचं सुधारण्याचं काम करतो अशा प्रकारे लोकांमध्ये भावना निर्माण केली. परंतु ऍक्च्युली त्यांना इंग्रजांनी बंदी घातली, त्यांना कुठेही हस्तक्षेप करायचं. तर अशा प्रकारे सावरकरचं दिखाऊ अस्पृश्य निवारणाचं कार्य सुरू होतं आणि बाबासाहेबांच्या ठिकाणी कार्य सुरू होतं.
पण बाबासाहेबांचं काम होतं असं होतं की तुम्ही तुमच्याशिवाय म्हणजे त्यामध्ये तेच काही हे होते सनातनी लोक होते त्यांच्या मेहरबानीने आमचं सुधारणा होणार नाही, आमची प्रगती होणार नाही. आमची प्रगती कशामुळे होईल? आम्ही स्वतः स्वाभिमान करू, आम्हीच आमच्यामध्ये बदल करू, आम्हीच आमचा प्रगती करू आणि आमच्याच माध्यमातून आम्ही आमचं स्वाभिमान जागृत करून आमची त्यामध्ये बदल करून घेऊ. हे बाबासाहेबांचं तत्व होतं. म्हणून स्वावलंबन आणि स्वाभिमान हे बाबासाहेबांच्या चळवळीचे मुख्य साधन होतं. हे आपल्याला लक्षात आलं. म्हणजे इतरांनी सुद्धा गोखले असतील किंवा गांधी असतील किंवा ह्यांच्यापेक्षा बाबासाहेबांचे जे हे होतं आणि तेच आपण बघतोय की इतर लोक गांधी बरोबर गेले, इतर लोक सावरकर बरोबर गेले, पण त्यांच्यात आपल्यामध्ये जे फरक आहे तो हा फरक आहे की आमचे स्वाभाविक प्रवृत्ती असल्यामुळे आमच्यामध्ये एकदम बदल झाला, एकदम आपलं परिवर्तन झालं आणि त्यालाच आपण क्रांतिकारी लढे म्हणतो किंवा क्रांतिकारी परिवर्तन म्हणतो. आणि ह्याच्या सुरुवात कुठून झाली असेल तर अशा प्रकारे त्या ठिकाणी बहिष्कृत हितकारी सभेला सुरुवात झाल्यानंतर बाबासाहेबांना असं वाटतं की आपण कुठेतरी आपली चळवळ त्याला चांगलं रूप यायला पाहिजे. म्हणून त्यांनी जागा निवडायचं दिला त्यांना त्या ठिकाणी की आपण ही जागा निवडण्याकरता काय कुठं मुंबईच्या जवळपास जर असेल तर आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकतो. म्हणून त्यांनी जवळपास कोकण आहे आणि कोकणामध्ये आपल्याला काय करायचे असेल तर त्यांनी त्या ठिकाणी कोकणामध्ये त्या ठिकाणी त्यांचे सहकारी होते आमचे चित्रे वगैरे हे त्याचे आपले ब्राह्मणेतर लोक होते ते सुद्धा बाबासाहेबांचे सहकार्य करत होते. आणि देवराव नाईक जे त्याच्या जे संपादक होते, जनता पत्राचे संपादक होते, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीमध्ये त्या पत्रकारितेला खूप महत्त्व दिले आहे. ज्याप्रमाणे मुकनायक हे पहिलं त्यांनी पाक्षिक काढलं, त्याप्रमाणे बहिष्कृत भारत हे सुद्धा त्यांनी पाक्षिक काढलं, त्यानंतर समता हे सुद्धा पाक्षिक काढलं आणि नंतर जनता जे 1930 पासून ते 1956 पर्यंत ते साप्ताहिक म्हणून पुढे आलं. आणि अशा प्रकारे आपल्याला बाबासाहेबांच्या चळवळीविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला ह्या पत्रकाच्या माध्यमातून जे काही लेख आहेत, ज्या काही बातम्या त्या पत्रकामध्ये त्यामधून आपल्याला पूर्ण बाबासाहेबांची चळवळीची त्यातून माहिती मिळू शकतो. म्हणून आपण जर आपल्याकडे नसेल तर शासनाचं एक पुस्तकं छापलेले आणि त्यामधून आपल्याला बाबासाहेबांच्या कार्याविषयी खूप चांगली माहिती मिळेल. त्या अनुसार मग बाबासाहेबांनी कोकणामध्ये कोणतं ठिकाण निवडलं तर ते म्हणजे महाड या ठिकाणी आपल्याला पाण्याकरता सत्याग्रह करायचा आहे. आणि त्या सत्याग्रह का करायचं तर या ठिकाणी 1923 साली जे राम बोले होते तर त्यांनी या ठिकाणी ते मुंबई प्रदेश काउन्सिलमध्ये आता जसं महाराष्ट्र राज्य आहे त्यावेळेस या मुंबईला काउन्सिल बनायचे, त्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून द्यायचे किंवा सभासद निवडून द्यायचे, काउन्सिल सभासद बनायचे त्यांना. तर त्या राममोहनींनी 1923 साली हे जे तळे किंवा विहिरी किंवा हे जे सरकारी हे आहेत सरकारी मालकीचे आहेत ते सर्वांना खुले करण्याकरता ठराव आणला होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी 1926 साली सुद्धा काही परिवर्तन करून त्यामध्ये अजून सुधारणा करून त्या ठिकाणी तो ठराव पास करून घेतला होता. आणि मग म्हणून की निसर्ग आपल्याला बरोबर पाणी दिलं देत असताना सुद्धा ह्या लोकांनी आपल्याला का करावं म्हणून महाडच्या म्युन्सिपाल्टीने सुद्धा याला पाठिंबा दिला आणि ते 14 वेळेस सर्वांना पूर्वक केलं आहे असं जाहीर केलं. आणि त्याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह करायचा अशा प्रकारे त्या ठिकाणी मग त्यांनी त्यावेळेस कुलाबा जिल्हा होता, आता रायगड जिल्हा म्हणतात त्याला, कुलाबा जिल्हा होता. म्हणून त्या ठिकाणी कुलाबा जिल्ह्याचे कुलाबा जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी ऑपरेशनची परिषद घेण्याचं ठरवलं. आणि म्युन्सिपाल्टीने सुद्धा त्या ठिकाणी 14 तळे जे आहेत ते ऑपरेशनला खुले करावा ठराव घेतला होता. आणि त्या अनुसार त्यांनी बाबासाहेबांनी की हे जे तलाव आहे का निवडला तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे की ज्या ठिकाणी कुत्रे मांजरांना पाणी पिण्याकरता अनुमती आहे, ढोरांना अनुमती आहे आणि आमच्यासारख्या माणसांना तर या ठिकाणी पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नाही. म्हणून ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण हे आंदोलन करणं सत्याग्रह करणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या माध्यमातून शनिवार तारीख 19 आणि रविवार तारीख 20 मार्च 1927 रोजी महाड येथे युक्ती परिषद घेण्याचं ठरवलं. आणि शनिवार रात्री 19ला त्यांचं त्या ठिकाणी सर्वांना संबोधून भाषण झालं की आपल्याला हा सत्याग्रह आपण जे करतोय हा कशा प्रकारे महत्त्वाचा आहे, आपल्या समाजाला आपले हक्क माणुसकीचे हक्क जे आपल्यापासून दुरावलेले आहेत ते आम्हाला आमच्या
स्वाभिमानी वृत्तीने आम्हाला मिळवायचे, कुणाच्या मेहरबानी नाही पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांनी हा सत्याग्रह केला आणि 20 तारखेला सकाळी 10-11 वाजता त्यांनी आपल्या त्या ठिकाणी म्हणजे हे जे आपले लोक होते तर त्यावेळेस समता सैनिकही तयार झालं होतं. त्यामुळे तिथं आपले लोक स्वयंसेवक म्हणून काम करत होते. त्याचप्रमाणे जे काही कोकणमध्ये जे काही प्रत्येक आपले जे भाग असतील जिल्ह्यामध्ये लोक असतील त्या सर्व लोक जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक त्या ठिकाणी जमा झाले होते आणि त्या परिस्थिती यशस्वी झाली होती. तर अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या दिवशी रविवारी त्या ठिकाणी जाऊन आणि प्राशन केलं गोंधळीने. त्यांच्याबरोबर लाखो लोक 1000 लोकांनी आणि प्राशन केलं. अशा रीतीने बाबासाहेबांनी हा जो मराठा सत्याग्रह त्या ठिकाणी पार होत असताना त्या ठिकाणी हे झालेलं आहे की बाबासाहेब परत येतात, सगळे लोक हे चालतात, जेवण खाऊन सुरू होतं. परंतु अशातच जे सनातनी लोक आहेत त्यांना ते सहन होत नाही आणि सनातन झाल्यामुळं ते आपल्या ज्या लोकांवर असतात जे घरी आता जेवण खाऊन करून परत चालले असतात त्यांच्यावर हमला करतात, त्यांना मारहाण करतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी एक अफवा पसरवतात की आता हे तिथले जे मंदिर आहे त्या मंदिरात आता हे पाणी पिलं, आता हे मंदिरातही प्रवेश करणार आहेत. अशा प्रकारे तिथं अफवा पसरवली आणि त्या ठिकाणी वाद होऊन आपल्या लोकांना मारहाण करण्यात आली. परंतु अर्धे लोक गेले होते, अर्धे राहिले होते. बाबासाहेब त्या ठिकाणी आले येऊन जे तिथे मामलेदार होते त्यांना सांभाळून त्यांनी ते पूर्ण आटोक्यात आणलं. परंतु बाबासाहेब ते आपले पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी सनातनींनी जवळजवळ 108 घागे पाणी काढलं, त्यामध्ये गोमूत्र शेण वगैरे टाकून त्याचं शुद्धीकरण केलं आणि ह्या जेव्हा बातमी कळाली पुन्हा बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पुन्हा आमची परिषद घेऊ. ही जे आमचं प्रकारचं केलेलं आहे तो प्रकार आम्ही त्याला पुन्हा उत्तर देऊ. त्याप्रमाणे पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली महाड या ठिकाणी पुन्हा परिषद घेतली आणि त्या ठिकाणी जे कोणी आपले त्यांचे सहकारी होते त्यामध्ये चित्रे होते, प्रधान होते, अजून ते नाईक होते, देवराव नाईक होते, ही जी मंडळी बाबासाहेबांची होती त्यांच्या सोबत घेऊन त्याचप्रमाणे सहस्त्रबुद्धे आणि त्याला म्हणता येईल हे जे मंडळी यांना सोबत जे ब्राह्मणेतर होते, जे ब्राह्मणेतर असून सुद्धा ते बाबासाहेबांचे सहकार्य करत होते आणि अशा लोकांना सोबत घेऊन त्याचप्रमाणे जे काही आपल्यातले संत साधू संत होते त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केला. मनुस्मृती दहन का करायचं होतं? या मनुस्मृतीमध्ये आपल्या म्हणजे महिलांना एक वेगळ्या प्रकारे वागणूक मिळत होती, महिलांना स्वतंत्रता नव्हती. त्याचप्रमाणे अस्पृश्यांना सुद्धा त्या ठिकाणी जर काही गुन्हा झाला तर ते जीभ काढवायचे कानात हे होता. कोणी काय कुठलं धार्मिक त्यांनी काय वाचन केलं किंवा चांगलं ऐकलं त्याच्या कानात शिजव होतं. म्हणजे अशा प्रकारे ज्या मनुस्मृती मानवीचं कृत्य होतं हे सांगितलं होतं त्याच्यावर ते पुस्तकच खतम केलं. म्हणजे हा ही जी रूढी आहे ती बंद होऊ शकते म्हणून त्या ठिकाणी मनुस्मृती ग्रहण केलं आहे. अशा प्रकारे हा जो लढा आहे बाबासाहेबांनी या ठिकाणी निर्माण केला आहे आणि त्या माध्यमातून आपले जे माणुसकीचे हक्क आहेत, आपले जे पाणी पिण्याचे हक्क आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत या दृष्टीने लढा दिला. आणि अशाच प्रकारे हे देत असताना त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते संभाजी तुकाराम गायकवाड आणि 20 रोजी जवळजवळ 14 पर्यंत पाणी पिण्याकरता 3000 लोक होते. त्याचप्रमाणे हे काम करत असताना सनातनी लोकांनी दिवाणी कोर्टात गेले आणि त्यांच्या विरुद्ध केस टाकली आणि त्या केसमध्ये बाबासाहेब दर तारखेला जायचे आणि जवळजवळ त्यामध्ये जो आपला कार्यक्रम सुरू होता आपल्याचा मनुस्मृती दहनाचा तर त्या दहनाच्या कार्यक्रमाला जी जागा दिली होती प्रत्येका नावाच्या मुस्लिम माणसाने दिली होती आणि इतर लोकांनी सुद्धा बाबासाहेबांना सहकार्य केलं होतं आणि हा जो मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवला होता. म्हणजे अशा प्रकारे ज्या मनुस्मृतीवर स्त्रियांवर अस्पृश्यावर अन्याय करणारा ग्रंथ होता तो जाळून टाकला आणि त्या ठिकाणी रात्री 9 वाजता बापूसाहेब सहस्त्रबुद्धे 5-6 अस्पृश्य बंधांच्या मनुस्मृती दहन केलं आणि हा खरा मानवमुक्तीचा लढा होता आणि हा पहिला बाबासाहेबांच्या जीवनामध्ये पहिला लढा होता. त्याचप्रमाणे आपण आता हा जो सनातनी लोकांनी जी केस टाकली होती बाबासाहेबांवर किंवा हे सरकारी ध्येय आहे आणि याच्यावर कुणाचा अधिकार नाही तर ह्या केसचा निकाल 17/3/1937 लागला. त्यामध्ये न्यायमूर्ती ब्रह्मकोट यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली होती. त्यांनी तळं हे सरकारच्या मालकीचे आहे आणि असा निकाल दिला
आणि त्या सर्व स्थळावर सगळ्यांना पाणी पिण्याचा अधिकार सर्वांना समान आहे, सर्वांना समान अधिकार दिला, अशा प्रकारे त्या ठिकाणी निकाल दिला. आणि त्यामुळे बाबासाहेब त्या लढ्यामध्ये यशस्वी झाले. म्हणून बाबासाहेबांचा हा पहिलाच लढा होता. यानंतर अशाच प्रकारे ज्याप्रमाणे आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून घेतला, त्याचप्रमाणे आपल्याला मंदिरामध्ये जाण्याचा सुद्धा अधिकार होता. म्हणून 1925 साली बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी अमरावतीमध्ये अंबादेवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख म्हणून मराठा हे होते, नेते होते त्या ठिकाणी त्या काळचे. तर त्यांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम असला आणि बाबासाहेब हजर होते आणि त्या ठिकाणी सुद्धा मंदिर प्रवेशाचं सत्याग्रह केला बाबासाहेबांनी. हे त्यांच्या जीवनामधलं महत्त्वाचं हे कार्य. आणि त्याचप्रमाणे आपण पुण्याला जे आहे, पुण्याला पर्वती म्हणून आहे, पर्वती भाग आहे, पर्वतीचा भाग आहे, टेकडी आहे पर्वतीची. त्या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मग आता आपण मंदिर प्रवेशाचं सुद्धा आता कुणाच्या मेहरबानी नाही जात, तर आम्ही आमचं सत्याग्रह करून यायचं देवाचं दर्शन घेऊ. देवाचं दर्शन याच्याकरता करतो, ते पूजा अर्चा करता आम्हाला घ्यायचं प्रवेश द्या आम्हाला, तुम्ही जसं त्या मंदिरात जाता त्या गोष्टी आम्हाला आमचा विचार करा. म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी सत्याग्रह केला. त्याचे प्रमुख होते ते पर्वती पुण्यात सत्याग्रह आहे. पर्वती पुण्याजवळ जवळजवळ 2.5-3 किलोमीटर दूर आहे पुण्यापासून. आता तर पुण्यातच आहे ते पर्वती. तर त्या ठिकाणी शिवराम जानबाग कांबळे, माना राजभोज आणि गाडगीळ, नवी गाडगीळ यांच्या शिष्टमंडळासोबत त्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम राबविण्यात आला. पहिल्यांदा त्या ठिकाणी तिथले कलेक्टर होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. त्याचप्रमाणे ते पर्वतीचे जे काही संस्थानिक होते, त्यांना ट्रस्ट होते, त्यांना निवेदन देण्यात आलं की आम्ही त्या ठिकाणी आता सत्याग्रह करणार आणि मंदिरात जाणार. हे करत असताना जवळजवळ 13/10/1929 ला सकाळी 7 वाजता सत्याग्रहाला सुरुवात झाली. आणि सत्याग्रहाला सुरुवात झाल्यानंतर जवळजवळ 200-300 लोक त्या टेकडीच्या पायथ्याशी जमा झाले. आणि टेकडीच्या पायथ्याशी जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी सनातनी सुद्धा लोक त्या ठिकाणी त्यांना विरोध करायला आले होते. आणि परंतु या ठिकाणी आपण बघितलं असेल किंवा आपण जे वाचन केलं तर सत्याग्रह त्याचं गरजेने गेलं नाही, तर त्या ठिकाणी पहिली तुकडी, दुसरी तुकडी अशा प्रकारे वेगळ्या तुकड्या केल्या आणि वर जाण्याकरता निघाले. परंतु मध्यभागी गेल्यानंतर की त्या ठिकाणी सनातनी सुद्धा लोक मोठ्या संख्येत जमा झाले होते आणि त्याच्यामध्ये खूप मोठी हे झाली. मग सत्याग्रहीमध्ये त्यांच्यामध्ये मारझोड झाली आणि त्याचा परिणाम झाला की त्यांनी जे पोलीसवाले होते त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यामधून राजभोज, गाडगीळ आणि जानबाग कांबळे यांना सुद्धा त्या ठिकाणी बाहेर काढलं आणि त्यांनी सत्याग्रही म्हणून त्या मंदिराच्या पायरीपर्यंत घेऊन गेले. परंतु मंदिर बंद होतं, तरी पण ह्या लोकांनी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांनी मंदिर दर्शन घेऊन आपले सत्याग्रह पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि पूर्ण करत असताना जवळजवळ हा सत्याग्रह 4 महिने चालला. किती? 4 महिने चालला तो, जानेवारीपर्यंत चालला तो. तर अशा प्रकारे 4 महिने हा सत्याग्रह 20 जानेवारी 1930 ला तहकूब करण्यात आला. अशा प्रकारे बाबासाहेबांनी तिथे जाण्याकरता मंदिरात प्रवेश करण्याकरता त्या ठिकाणी लढा दिलेला आहे. हा लढा जो आहे ना हा आपण यशस्वी केला आहे. कारण की 4 महिने झाल्यानंतर तहकूब केला म्हणजे काय झालं की त्याच्यामध्ये जे तिथले जे ट्रस्टी होते, तिथले सनातनी लोक होते आणि आपले लोक होते, त्याच्यामध्ये तह झाला किंवा चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही विचार करू मग कमी प्रवेश देऊ. अशा प्रकारे तेव्हा तो हे जर थांबवण्यात आला, तो ज्याला म्हणतात सत्याग्रह थांबवण्यात आला. तर अशा प्रकारे बाबासाहेबांची चळवळ ही दिवसेंदिवस यशस्वी होत होती. अशातच काय झालं की 1930 साली नाशिकचे दासराव गायकवाड, रणखांबे आणि ही जी मंडळी होती ही बाबासाहेबांच्या चळवळीची प्रमुख मंडळी होती नाशिकला राहणारी. आणि त्या ठिकाणी हे करत असताना 2 मार्च 1919 ठिकाणी हा लढा सुरू झाला. म्हणजे दासराव गायकवाडांनी सांगितलं की आम्हाला नाशिकमधलं जे काळाराम मंदिर आहे, जे तिथं त्याला प्रमुख मानतात हिंदू धर्मामध्ये, त्या ठिकाणी आम्हाला प्रवेश आम्ही घेणार आहोत. बाबासाहेब तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. बाबासाहेब म्हणतात बघा बरं, आता मला तुमच्या हक्काकरता मला राऊंड टेबल कॉन्फरन्सवर जायचं आहे आणि तुम्ही मध्येच येत कराल तर मला ते तिकडं मला उपकार होणार नाही, ते तुमच्यातच वाटून राहील. कारण आपण हाही चळवळा पातळी चालवायची आणि तिकडे मला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सुद्धा आपल्या लोकांकरता प्रयत्न करायचे आहेत, मला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये विचार मांडायचे आहेत. तर अशा प्रकारे बाबासाहेब ते करत असताना
त्या ठिकाणी दादासाहेब गायकवाड यांच्या आणि इथे नाशिकमध्ये जे काही आपले पदाधिकारी आहेत त्यांच्या संमतीने आणि या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांनी मुंबईमध्ये जे काही आपले कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी 2 मार्च 1930ला क्रांतिकारी सुरू केला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी म्हणजे त्या ठिकाणी लोकांची एवढी मोठी निष्ठा होती बाबासाहेब की आपल्या आईवडिलांपेक्षाही बाबासाहेब लोक आपले खूप म्हणजे त्या बाबासाहेब विश्वास होता आणि त्यामुळं बाबासाहेब सांगतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी वागत असत आणि त्यांना साथ देत असत आणि त्या ठिकाणी राम हा हिंदूचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यालाच आपण जाऊन घुसायचं याच्यामध्ये म्हणून कोणतं मंदिर नाशिकवाले तर राम मंदिर निवड आणि म्हणून बाबासाहेबांचे खास विश्वासून त्या ठिकाणी जे पुढारी होते नेते होते त्यामध्ये प्रामुख्यानं भाऊराव गायकवाड ज्याला आपण दादासाहेब गायकवाड म्हणतो पतित पावन दासभाऊ होते त्याच्या कमिटी होती त्या कमिटीचे अध्यक्ष होते अमृतराव रणसांगे देवराव नाईक D.V. प्रधान हे मुंबईचे होते गणित सहकार होते सीताराम शिरकर इत्यादी लोक सगळे सत्याग्रहामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी 2 मार्च 1930 साली सकाळी 10 वाजता बाबासाहेब पोहोचले सगळ्याला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची मिरवणूक पण निघाली आणि मिरवणुकीतून त्या ठिकाणी सत्याग्रहाला सुरुवात केली दुपारी 3 वाजता मिरवणूक निघाली मिलिटरी बँड होता 25 स्काउट होते आणि त्यामध्ये 500 महिला होत्या आणि त्यानंतर जवळजवळ 1600 लोकांचा भाग घेतला होता तर अशा प्रकारे काळ्या मंदिरावरती मिरवणूक पोहोचली आणि तिथे त्यांनी मोठमोठे ऑफिसर ते मिरवणचे मी मॅजिस्ट्रेट होते पोलीस सुप्रिटेंडेंट होते त्याचप्रमाणे तिथं ते सिटी सिक्युरिटी होते होम इन्स्पेक्टर होते ही मंडळी त्या ठिकाणी सुरक्षेच्या करता हजर होती परंतु त्या मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते तरी पण त्या ठिकाणी मिरवणूक बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मिरवणुकीचं हे केलं विसर्जन केलं आणि त्याप्रमाणे अशा प्रकारचे रामकुंड लक्ष्मणकुंड सीताकुंड जे तिथे आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी भेटी दिल्या आणि नंतर भाजी मार्केटमध्ये सभा झाली आणि त्यामध्ये इतर लोक सुद्धा हजर होते त्या सभेला पांडुरंग पाटणकर गोविंद देशपांडे सीताराम शास्त्री या आधी जे इतर समाजाचे लोक होते त्यांनी बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता अशा प्रकारे हे आराम मंदिर सत्याग्रह सुरू असताना त्या ठिकाणी निवृत्तीमध्ये बाबासाहेब हे करायचा प्रयत्न केला निवृत्तीमध्ये बाबासाहेबांना हमला करायचा प्रयत्न केला परंतु आपल्या लोकांनी त्या ठिकाणी सभ्यता पाळून बाबासाहेबांना सुरक्षितपणे ठेवून त्या ठिकाणी सभेला पूर्ण केली तर अशा प्रकारे जवळजवळ 3/3/1930 आपल्या मंदिरात धरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि नंतर पहिल्यांदा मिरवणूक काढली नंतर 3 तारखेपासून धरण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सत्याग्रहींच्या तुकड्या प्रत्येक दिवशी तुकड्या जायला लागल्या आणि त्या तुकड्यांप्रमाणे त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना रामनवमीच्या दिवशी संयुक्त जोडण्याचं काम चालू होतं म्हणजे वास्तुशांनी काय करायचं अक्षरापर्यंत घेऊन जायचं आणि उच्च वाढण्याने घेऊन जातो पण त्या ठिकाणी उच्च वाढण्याने काही ठिकाणी या ठिकाणी आणला जग असतो परंतु पुढे नेत असताना योजना नाही तसाच पळवत घेऊन गेला अशा प्रकारे बदमाशी केली पडली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला तर अशा प्रकारे करत असताना आपण बघितलं असेल की जवळजवळ 4 वर्ष हा चालला म्हणजे 1934 पर्यंत हा संबंध 30 पासून सुरुवात झाली तर 34 पर्यंत चालला दरवर्षी ह्याला सुरुवात व्हायची आणि त्याला थांबलेलं जातं अशा प्रकारे वेळोवेळी या ठिकाणी बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये त्यांना पाठिंबा देत गेले त्याप्रमाणे ते विचार मांडत गेले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा सत्याग्रह सुरू होतो हा सत्याग्रह सुरू असताना काय झालं की 1930 मध्ये पहिले राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली लंडनला पहिले राऊंड टेबल 1930 मध्ये झाली त्या ठिकाणी बाबासाहेबांना आपले प्रतिनिधी पुढारी म्हणून जावं लागलं त्या ठिकाणी बाबासाहेब त्या ठिकाणी पहिला आपण बघितलं असेल की ही राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे काय की आपला देश स्वतंत्र होत असताना आपल्या देशाची देश कशा प्रकारे चालेल त्या ठिकाणी घटना तयार करायची होती त्याकरता त्या ठिकाणी संस्थानिक असतील जुने पुन्हा वेगळ्या समाजाचे प्रतिनिधी असतील मुसलमानाचे प्रतिनिधी काँग्रेसचे प्रतिनिधी असतात पहिल्या परिस्थितीवर काँग्रेसची बहिष्कार टाकला होता महात्मा गांधी गेले होते गांधी गेले नव्हते पण बाबासाहेब गेले बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्या ठिकाणी आमचा सुद्धा त्या ठिकाणी आमचे जे बाबासाहेब म्हणतात की या देशाची जवळजवळ 1/5
जी जनता आहे ती अस्पृश्य जनता आहे, ही सर्व तुमच्या माणुसकीच्या हक्कापासून वंचित आहे. यांचा सुद्धा याच्यामध्ये मिटिंग राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये विचार विनिमय व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे या देशाचं कामकाज जे आहे ते सर्वांना मतदार सार्वत्रिक मतदार अधिकार असला पाहिजे हे विचार बाबासाहेब मांडतात. आणि भारताच्या दिशेनं इंग्रज लोकांनी हे हा देश सोडून कसा जाणं योग्य आहे अशा प्रकारच्या ठिकाणी आपलं ऑर्डर करतात आणि बरोबर त्या ठिकाणी बाबासाहेब जातात. त्या ठिकाणी पहिल्या गोलकन परिषदेत काय निर्णय होतो? पहिला निर्णय हा होतो की ह्या देशाचा अधिकार जे आहे हा स्वतंत्र झाल्यानंतर अधिकार कोणाला द्यायचा? हा आमच्याचं मत आलं की जे काही संस्थानिक आहेत त्यांच्या हक्की द्यावं. कारण आपण बघितलं असेल की पहिल्यांदा या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळ सुरू केली, स्वातंत्र्य चळवळ संस्थानिकांनी सुरू केली, परंतु त्या ठिकाणी इंग्रजांनी त्यांना थांबवलं आणि थांबवल्यानंतर त्यांना जे काही त्यांच्या अधिकारात हे होतं त्यांच्या भाग होता तो त्यांचे स्वाधीन केला. तुम्ही हे बघा आम्ही तुमच्यावर फक्त खंडणी घेतो अशा प्रकारे त्यांना समजवलं. नंतर राजे लोकांनी त्याच्यावर हे करायला प्रयत्न केला. त्यानंतर हे 1857 नंतर पुन्हा काँग्रेसचं राज्य सुरू झालं, म्हणजे हे स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. इतर लोकांनी जहाल आणि नवाची सुरुवात झाली, नंतर झाली. तरी पण बाबासाहेबांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये आपलं निर्णय हे करत असताना तुमच्या मुखेड नावाचं गाव आहे तुमच्या ह्याच्यामध्ये नाशिकमध्ये. तर या नाशिकमध्ये प्रकार झाला की पूर्वी आपले लोक चातुर्मास जसं आपण आता एक ग्रंथ पठण लावतो वर्षामध्ये, त्यावेळेस पूर्वी आपले लोक पांडव प्रथा असे ग्रंथ लावायचे. त्या ठिकाणी मुखेडला म्हणजे हे होतं ग्रंथ पठण सुरू होतं, ग्रंथ लावला होता याचा पांडव प्रथा म्हणून. आणि त्याची मिरवणूक ग्रंथ पठण झालं तर शेवटच्या दिवशी काय असतं मिरवणूक काढतात आणि मोठं जेवण रटत असा प्रकार होता. मिरवणूक काढतात मग असं गायकवाड पण होते आणि रणखांबे पण होते. आणि हे करत असताना तिथल्या सनातनी लोकांची मिरवणूक अडवली, म्हणजे आज जाऊ द्यायचं नाही. म्हणजे अशा काळात त्यांनी रात्रभर त्या ठिकाणी त्यांना थांबून ठेवलं. पोलीस आले, पोलिसांनी सुद्धा त्यांचं दुर्लक्ष केलं आणि रात्री 11च्या नंतर त्यांनी जवळजवळ आपल्या लोकांना मारहाण सुरू केली. त्याचा गायकवाडलाही खूप मारहाण झाली त्या ठिकाणी. अशा प्रकारे सनातनी लोकांनी त्या ठिकाणी त्यांना गावातील मिरवणूक काढण्यास जाऊ दिले नाही. इव्हन तुमचे त्यांचे कपडे वगैरे फाडले, त्यांचे जे पांडव प्रताप जे काही ग्रंथ होते ते जाळून टाकले. अशा प्रकारे मुख्यतः खूप मोठं प्रकरण गाजलं होते आणि त्याची दखल मग बाबासाहेबांनी घेतली. आणि दखल बाबासाहेबांनी घेतल्यानंतर पुन्हा दादासाहेब गायकवाडांनी सांगितलं की आता पुन्हा त्या ठिकाणी मिरवणूक आम्ही काढू आणि कसे पाहतात. म्हणजे अशा प्रकारे आपला बाबासाहेबांची चळवळ जी होती ही भित्र्याची चळवळ नव्हती, तर ही शौर्याची चळवळ होती. जेव्हा बाबासाहेब 1 जानेवारी 1905 जातात त्याला भीमा परिवारला, त्या ठिकाणी काय म्हणतात की आमची जे हे होते पूर्वज जे होते ते शौर्यवान होते, शिस्तबद्ध होते, त्याप्रमाणे आमची सुद्धा आमची समाज चळवळ आहे ती शौर्याची असली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणजे दादासाहेब गायकवाड पुन्हा त्या ठिकाणी निवडणूक काढतात आणि पुन्हा ते यशस्वी करतात. आणि त्या ठिकाणी जे अस्पृश्य लोक होते आणि स्पृश्य लोक होते त्यांची पुन्हा एकत्रित बैठक होते आणि ते स्पृश्य लोक मग आपल्या लोकांची माफी मागतात. हे बाबासाहेबांच्या चळवळीचं हे क्रांतीचं यश आहे, म्हणून त्याला क्रांतीलाला म्हणतो आपण. हे अस्पृश्यांना आपण अस्पृश्यांच्या जी चळवळ जी होती ते आम्ही सत्य करून दाखवली. आपल्या बाबासाहेब म्हणतात ते प्रमाणे आम्ही करून दाखवली, यशस्वी करून दाखवली. आणि स्पृश्य लोक सनातनी लोकांना आमच्या ज्यामध्ये क्षमा मागायला लागली, त्यांनी स्वीकार केला की त्यांचं आमचं चुकलं की त्याच्या प्रकारे राहू. अशा प्रकारे लोकांमध्ये परिवर्तन करायचं क्रांती लाडामध्ये त्यांच्यामध्ये परिवर्तन आम्ही केलं, त्यांनी नाही केलं, आमच्यामुळे त्यांचं परिवर्तन झालं. आणि म्हणून तो मुखेड आपण गाण्यामध्ये म्हणतो की मुखेड वगैरे नाशिकचे गाणं आहे ते त्याच्यावर जायचे. त्यामुळे तो मुखेडचा सत्याग्रह बाबासाहेब आपण यशस्वी करून दाखवला आणि हे बाबासाहेब. तर अशा प्रकारे नाशिकचं सुरू हे असताना या ठिकाणी आपण बघितलं की बाबासाहेबांचा पुढचा जो हे आहे की बाबासाहेबांची चळवळ आता ही झाली त्याची चळवळ. तर यानंतर आपण बघितलं असेल की हे करत असताना बाबासाहेब आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गेले. हे राऊंड टेबल कॉन्फरन्स घ्यायचा उद्देश सांगतो की 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. पहिलीमध्ये फक्त एकच निर्णय झाला पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, गांधी गेले नव्हते. तर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये संस्थानिकांना देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे देश स्वाधीन देश करायचा आणि सार्वत्रिक मतदान पद्धत ठेवायची अशा प्रकारे निर्णय झाला. परंतु बाबासाहेबांनी तिथे विरोध नोंद केली, कुठल्याही काँग्रेसवाल्यांनी किंवा नोंद केली नाही. बाबासाहेब म्हणले हे जे तुम्ही संस्थानिकांना
देश त्याच्या स्वाधीन करा हे जे निर्णय घेतात त्याला मी आक्षेप घेतो आणि हे देश तिथल्या प्रजेच्या स्वाधीन करायला पाहिजे, तिथल्या संस्थानिकाच्या स्वाधीन करायला नको, त्याची माझी नोंद करून घ्या. बाबासाहेबांनी आपल्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये त्या ठिकाणी नोंद केली. फक्त आपल्याला एवढंच नाही बाबासाहेब गोलमेज परिषदेला तिथं घडलं काय ह्याचं माहीत नाही, त्यामुळे ही नोंद करायला पाहिजे. दुसरी गोलमेज परिषद 1929 मध्ये भरली होती, तर त्या गोलमेज परिषदेमध्ये गांधी गेले होते आणि गांधीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांमध्ये त्यांच्यामध्ये त्याला वाद निर्माण झाला. कारण बाबासाहेब जे होते, बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आमचे जे अस्पृश्य लोक आहेत त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला पाहिजे, त्यांचे वेगळं त्यांची जी लोक आहेत त्यांची पदाधिकारी निवडताना किंवा त्यांची प्रतिनिधी निवडताना त्यांच्याच माध्यमातून निवडल्या जातात, अशा प्रकारे स्वतंत्र मतदारसंघाची बाबासाहेबांनी मागणी केली. ही मागणी बाबासाहेबांनी एकदम नाही केली, कारण त्या अगोदर मुस्लिम समाजाने सुद्धा ही मागणी केली होती आणि मुस्लिम समाजाने मागणी केली असताना गांधींनी त्याला अनुमती दिली होती. म्हणजे मुस्लिम समाजाची मागणी केल्यानंतर त्याला त्यांनी अनुमती दिली गांधींनी. शिखांनी काही मागितली नव्हती, शिखांनी काही त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मागितला नव्हता, तरी पण हे आमच्याकडे राहावे. म्हणजे काय होतं तिथं चढावट चालली होती, तुमच्याकडे लोक जास्त की आमच्याकडे लोक जास्त, आमच्याकडे लोक यांचं अशा प्रकारे महात्मा गांधीला वाटलं मुसलमानांना दिली की आपल्या जवळ येतील. दुसरी गोष्ट आता शिखाला जवळ दिली, शिखा आपल्या जवळ झाले. महात्मा गांधीला दाखवायचं होतं त्या इंग्रजांना की या देशाचा कोणी हे असेल नेता असेल तर मीच आहे, अस्पृश्य नेता मीच आहे आणि सगळ्यात भारतीय जनतेचा सुद्धा मी नेता आहे आणि काँग्रेस सगळ्या देशात खेड्यापाड्यात काम करते असे त्या ठिकाणी त्यांनी त्याची प्रवृत्ती होती. म्हणून बाबासाहेब हा जो स्वतंत्र मतदारसंघाचा लावून झाला गांधीजींनी झाला, शेवटी एक कमिटी नेमल्या गेली. कारण ज्या पद्धतीनं आपले गांधी त्याचा विरोध करते, गांधीचं म्हणणं होतं की मी या अस्पृश्यांना हिंदू समाजापासून दूर जाऊ देणार नाही. अरे दूर जाऊन देणार नाही म्हणतो आणि शिखांना कशाला दिले तुम्ही? शिखांनी मागितलं होतं ते सुद्धा मग तुमच्या बाजूला आहेत ना. परंतु महात्मा गांधीला फक्त दाखवायचं होतं की मी हिंदूचा प्रतिनिधी आहे. हे जे लोक जर आपल्याकडून गेले तर मुसलमानांची संख्या जास्त होईल, त्याच्यामुळे आपल्याला जे सोडायला तयार नव्हते की हिंदूचाच भाग आहे आणि हिंदूचाच राहायला पाहिजे, त्याकरता मी जीवाची पर्वा करणार नाही, पण याला संबंधित देणार नाही. बाबासाहेब त्या ठिकाणी एवढे पेटलेले होते, एवढे त्याच्या खंबीर होते. या तुमचे जे बैठक घेतलेले ते राऊंड टेबल जे कॉन्फरन्समध्ये ही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये इतर कोणताही विषय घेऊ देणार नाही जोपर्यंत माझ्या अस्पृश्य समाजावर त्यांच्या ज्या हक्क आहेत त्या हक्कावर निर्णय घेणार नाही, ही सभा होऊ देणार नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये चळवळीचे चित्र मानलं पाहिजे. आपण लक्षात ठेवा हे जे आहे स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे आज आपण राष्ट्रीय जागामध्ये ज्या माध्यमातून मिळालं किती बाबासाहेबांनी त्याच्यावर प्रतिक्रिया झाली. म्हणजे त्यांनी नेहरू गांधींनी एवढं म्हणजे गांधी एवढे कठोर कारस्थानी होते की त्यांनी काय केलं, मुसलमानांना अजून पेटवलं. मुसलमान काय पेटवलं की तुम्ही हे जे अस्पृश्य मागतात ना स्वतंत्र मतदारसंघ त्याला विरोध करा तुम्ही. म्हणजे बघा किती नियम खोटी गांधीचे, म्हणजे मी तर करतोच पण तुम्ही मला पाठिंबा द्या, त्यांना बहुमत होईल आणि हे एकटं पडतील, अस्पृश्य लोक बाबासाहेब एकटे पडतील. अशा प्रकारे त्यांनी महात्मा गांधी, परंतु मुसलमानांनी त्या गांधीला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे बाबासाहेब त्या ठिकाणी एक अग्रेसर राहिले. त्या ठिकाणी गांधीजी म्हणजे त्यावेळेस काँग्रेस बोलाय भारेच म्हणजे वाचत जनतामध्ये आहे ती बातमी, काँग्रेसवाले त्याला गांधीला नाव ठेवायला लागले. काय नाव ठेवा? अरे म्हाताऱ्याला विरोध आणला आपण याच्या ठिकाणी विनाकारण आपला हे करायला लागलाय, गोंधळ करायला लागला. अशा प्रकारे त्यांचे अमेज त्यांना बोलायला लागले की पहिल्या ह्याच्यात नसतं तर ह्या नसताना बरं झालं असतं. अशा प्रकारची गांधीची अवहेलना झाली, गांधीला निर्णय घेता आलं नाही आणि बाबासाहेब म्हणजे माझ्या लोकांच्या हक्क मिळाल्याशिवाय पुढचं सभा होती. अशा प्रकारे बाबासाहेबांनी दुसरी गोलमेज परिषद घेतलेली आहे. त्यानंतर तिसरी गोलमेज परिषदेला तर ठरावच झाला आणि त्या ठरावामार्फत आपल्याला बाबासाहेबांना ते हे मिळालेलं आहे, त्यानंतर कम्युनल अवॉर्ड त्याच्यामधून आपल्याला हे मिळालं आहे. परंतु महात्मा गांधीच्या त्यांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांना खूप विरोध केला आणि आपण बघितलं असेल पुणे कराडच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाबासाहेबांना वेगवेगळ्या हे देण्यात आले, धमके देण्यात आल्या. बाबासाहेबांचा जीवाचा म्हणजे कदम पूर्व वेगळ्या प्रकारे बाबासाहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला की महात्मा गांधी वाढला, महात्मा गांधी जीव गेला तर आम्ही तिथल्या समाजाला सोडणार नाही. पण बाबासाहेबही कठोर होते. बाबासाहेब म्हणले मला त्या ह्याच्यात फाशी दिलं तर चालेल, इलेक्ट्रिक खांबावर फाशी दिलं चालेल, पण मी माझ्या लोकांच्या हक्काकरता कुठे माघार घेणार नाही. अशा प्रकारे बाबासाहेब त्या ठिकाणी
म्हणजे इतक्या कठोरपणे बाबासाहेब त्याच्यावर होते. परंतु शेवटी विचार करून त्या त्यांचे विशेष आणि कस्तुरबा गांधी ते बाबासाहेबांना म्हणाल्या म्हातारा जगला पाहिजे, माझं खूप राहिलं पाहिजे. मग सुद्धा बाबासाहेब विचार केला की उद्या जर म्हातारा मिळाला तर आपल्या लोकांना हे लोक काँग्रेसवाले खूप अत्याचार करतील किंवा आपण काहीतरी समजुतीचा मार्ग काढावा. म्हणून बाबासाहेब तयार झाले आणि त्या अनुषंगाने हे राष्ट्रीय जागा जे आहेत त्या बाबासाहेबांच्या आणि महात्मा गांधीच्या करारामधूनच मिळालेले आहेत. परंतु बाबासाहेबांनी हे स्वीकारलं, पण त्या राखीव जागा आपल्याला मिळाल्या ते काय आपल्या फायदा पडलं नाहीत, आपल्या पक्षावर पडलं नाही. त्यामुळं बाबासाहेब तिथं म्हणजे हे झाले. परंतु ह्या पूर्वी कधीच नव्हत्या, पण बाबासाहेबांनी ते मिळून घेतल्या. ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये क्रांती होईल असं आपण मानूया. तर ज्या राखीव जागा त्या बाबासाहेब गांधीमुळे मिळाल्या का नाही, ह्या बाबासाहेबांच्या चळवळीमुळे मिळाल्या. स्वतंत्र मतदारसंघाच्या राखीव जागेमुळं मग ते शिरुपास असतील, शिरुसाहेब असतील, सर्वांना त्या ठिकाणी बाबासाहेबांनी व्यवस्थित केली. आणि आपण बघितलं असेल की नंतर आहे राज्यघटना. नंतर बाबासाहेबांनी जेव्हा स्वतः देश स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेबांचं कार्य आलं राज्यघटना तयार करायची. आणि राज्यघटना करत असताना जसं महात्मा गांधीला या ठिकाणी त्या ठिकाणी महात्मा गांधी नामस्थित झाल्यामुळे सगळे काँग्रेसवाले बाबासाहेब चिडले होते. सगळे बाबासाहेबांवर सगळे वेगवेगळे त्यांचे पत्रक होते, त्या पत्रकातून बाबासाहेबांची निंदा करत होते, बाबासाहेबांच्या अनुयायांना त्रास देत होते. पण बाबासाहेब खंबीर होते, आपल्या पत्रकातून ते सुद्धा त्याला उत्तर देत होते. म्हणजे त्या बाबासाहेबांचं जनता पत्रक होतं त्यावेळेस हे चालू असताना त्यामध्ये त्याची चळवळ देशभक्त देश परिवर्तनाची चळवळ सुरू असताना त्या ठिकाणी. आणि हे करत असताना आपण बघितलं असेल की ही चळवळ राबवत असताना मग घटना लिहायचा प्रसंग आला तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून हा 1946 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तर त्यावेळेस वेगळ्या ठिकाणाहून या घटना समितीमध्ये येण्याकरता लोकांची निवडणूक होती. काँग्रेसने असा प्रयत्न केला की बाबासाहेब या घटना समितीमध्ये यायलाच नाही पाहिजे. त्यामुळे त्यांनी बंगालमध्ये त्यांचे जे मित्रमंडळ होते त्यांच्या मार्फत काही मुस्लिम समाजाच्या मार्फत त्या ठिकाणी निवडून आले आणि घटना समिती बाबासाहेब गेले. परंतु एक तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बाबासाहेब घटना समितीमध्ये गेल्यानंतर एकच आपण लक्षात ठेवायचं की बाबासाहेबांनी 17 डिसेंबर 1946 साली ज्यावेळेस म्हणजे 9 डिसेंबरला जेव्हा मीटिंग सुरू झाली 1946ला पहिली घटना समितीची, त्यामुळे बाबासाहेबांनी असं काय भाषण केलं, असं काय विचार मांडले की सगळे काँग्रेसवाले त्यांची भूमिका बदलून गेली. जेवढे काही त्या मीटिंगमध्ये उपस्थित त्यांची भूमिका बदलून गेली आणि ते बाबासाहेबाला नतमस्तक व्हायला लागले की नाही, बाबासाहेबांनी असे विचार मांडले की आपण पक्ष सोडू, आपण जात सोडू, धर्म सोडू आणि देशाकरता आपल्याला काय करता येईल ते जुटेने करू, एकात्मिक करू. अशा प्रकारे बाबासाहेबांनी विचार मांडले आणि ते सर्वांनी पसंत केले. अशा प्रकारे बाबासाहेबांनी केल्यानंतर मध्ये फाळणी झाली 15 ऑगस्ट 1947ला. बाबासाहेब मतदारसंघ पश्चिम बंगालमध्ये तो तिकडे गेला. भारतात बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांचा व्हावं म्हणून काँग्रेसची या ठिकाणी सत्र म्हणून होते मुंबईला, त्यांनी राजीनामा दिला होता. तर त्यांच्या जागी बाबासाहेबांना त्यांना बाबासाहेबांची गरज वाचायला लागली की बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांचं अभ्यास हे सगळं त्यांना ज्ञान होतं. म्हणून राजेंद्र प्रसाद साहेब कसं करून बाबासाहेब घटना समितीने आणलं पाहिजे आणि म्हणून त्यांची गरज होती बाबासाहेबांच्या घटना समिती घेतली. आणि बाबासाहेबांनी त्यांच्यावर जे काही कार्य संपवलं होतं त्याचा हे घटना समितीमध्ये पूर्णपणे बाबासाहेबांनी चांगल्या प्रकारे सांभाळलं आणि प्रत्येक ह्याला उत्तर देते बाबासाहेबांना ज्या विपरीत देशाची घटना निर्माण करायची होती. त्यानंतर आपण कलम 17 प्रमाणे म्हणजे वेगवेगळ्या ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण बघितलं असेल की त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी काय काय तरतुदी केल्या आहेत. तर त्यामध्ये आपण बघितलं असेल की संविधानामध्ये मूलभूत अधिकार आहेत. त्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला सर्वसाधारण अधिकार दिले, त्यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार हे जे सामान्य अधिकार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे. त्याप्रमाणे समानतेचा अधिकार दिलेला आहे. समानतेचा अधिकार म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग असा कुठेही भेदभाव न करता व्यवसायात असेल, तुमच्या शिक्षणात असेल, सर्वांना समान संधी दिलेले. अशा प्रकारे जवळजवळ स्वतंत्र अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. अशा प्रकारे घटना तयार करत असताना बाबासाहेबांनी पुन्हा तुमच्या ह्याचे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. आता एवढं काही सांगणार नाही, परंतु मुद्दा सांगायचा एवढा, या देशात जरी वेगवेगळे धर्म असले, या पंथ असले, भाषा असल्या, जाती असल्या किंवा सर्वांना व्यक्तिपणात आणता येईल अशी बाबासाहेबांनी घटना दिलेली आहे. आणि खरोखर या देशात घडवली बाबासाहेबांनी. तर ही महत्त्वाची घटना आहे. एवढंच नव्हे तर या देशाला लोकशाही माहीत होते.
या देशाला अजूनही लोकशाही माहीत नाही आपल्याला. आपण ह्या लोकशाहीचा कसा उपयोग करतो. परंतु बाबासाहेबांचं जे 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा घटना सादर केली बाबासाहेबांनी आणि शेवटचं भाषण होतं, त्या शेवटचं भाषणाचा महत्त्वाचा होता की बाबासाहेब म्हणतात की तुमचा पक्ष असेल किंवा तुमचे काही एकमेकांविषयी मतभेद असतील ते बाजूला ठेवा आणि देशाच्या हितातून तुम्ही या देशाची सत्ता चांगल्या प्रकारे चालवली पाहिजे. आणि सत्ता जर चालवणारे जर चांगले असतील तर ही घटना किती खराब वाटली तरी ते चांगलं राहू शकतं. आणि घटना चांगली असेल किती वापरणारे जर नालायक असले तर ते काही घटना चांगली राहू शकत नाही. त्याचा प्रति आपल्याला घटना किती चांगली असेल परंतु घटनेच्या सोडून हे लोक काय काय निर्णय घेतात हे आपण बघतो. ते घटनेमध्ये सांगितलेलं काय आणि त्याच्या विपरीत हे लोक वागतायत. अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी आपण देशामध्ये वाचून बघतो की जे घटनेमध्ये सांगितलेलं आहे इकडे सांगायचं की आम्ही घटना बदलत नाही आणि दुसरीकडे हळूहळू जसं एखादं मंदिर करतो एखादा खराब करतो त्याप्रमाणे देशाच्या हळूहळू घटनेमध्ये या ठिकाणी म्हणजे हे करतात खेळ करतात किंवा काहीतरी कृत्य काढून देणारे वेगळे निर्णय घेतात तो आपण आता आपण बघितलं असेल की जे निकाल लागला सुप्रीम कोर्टाचा त्याचाच भाग आहे की याच्याबरोबर हे करा आपण आधी लावा हे प्रकार बाबासाहेबांनी नाकारले कारण हा जो राखीव जागा मिळाले आम्हाला हे जे मिळतात ते समाजच्या धोरणावर अवलंबून सामाजिक वर मिळाले. अशा प्रकारे बाबासाहेबांनी ही एक चळवळ आहे सर्वात मोठी म्हणजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो धम्म दिलाय ती सगळ्यात मोठी क्रांती म्हणजे क्रांती कशी सांगतो की बाबासाहेबांनी जे काही राज्यघटनेमध्ये हे दिलेले मुद्दे दिले ते सगळं तथागताच्या धर्मातून घेतलेले आहे. आणि धर्मात ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे कमळ असेल चिन्ह घेतलेलं आहे पुन्हा अशोक चक्र घेतलेलं आहे आपल्या झेंड्यामध्ये हे सगळं जे काय ते भगवान बुद्ध संस्कृती आहे त्यामधून घेतलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांचा सुद्धा राज्यघटनेमध्ये जो काही त्यामध्ये त्यांचं सहयोग होतं हे बाबासाहेबांनी त्यांच्यापर्यंत जे काही या देशाच्या अनुकूल परिस्थितीला योग्य वाटेल असेच केलं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे भगवान बुद्धांचा धर्म आहे या ठिकाणी पुनर्जीवित केला आहे जगामध्ये. हा एक चळवळ जी आहे धम्म परिवर्तनाची ही कुठेही अशी झाली नाही. तेवढ्या लाखो लोकांनी कुठेही रक्ताचा थेंब मागून न देता या ठिकाणी धर्म परिवर्तन केलं आहे धर्माची स्वीकृती केलेली आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की आपल्यामध्ये किती फरक झाला. म्हणून ही जी क्रांती आहे धर्मक्रांती आहे ही धर्मक्रांती इतर जे लोक आहेत कृषी लोक त्यांच्यापेक्षा यशस्वी कधी झाले आहेत. आपण बघतो की आपण शिक्षणात पुढे गेलो आपली राहणीमान सुधारली आपले मुलं चांगल्या पदावर तुम्ही वकील आहेत डॉक्टर आहेत वगैरे हे आम्हाला मिळाली तर समाजाला बघतोच नाही. तर ही जे प्रकार ज्याला मला सवलती मिळाली नाही सवलती त्यांनाही मिळतात आम्हालाही मिळतात. परंतु बाबासाहेबांनी ही काय क्रांती केली धम्माची चळवळ ही धम्माची चळवळ विज्ञानावर आधारित आहे अंधश्रद्धेपासून दूर आहे किंवा देवदेवतांचं जे काही आपण पूजा नंतर करतो त्याच्यापासून दूर आहे. म्हणजे जो काय अवास्तव खर्च व्हायचा जे काय अवस्था आमच्या वेळ जायचा तो बाबासाहेबांनी मागवला. आणि आम्हाला विज्ञानावर आधारित माणुसकी ज्याच्यामध्ये आहे समानता ज्याच्यामध्ये आहे लोक कल्याण कशामध्ये आहे असा तथागताचा धर्म दिलेला आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांचे हे जे क्रांती धडे हे बाबासाहेबांनी आम्हाला दिले. वेळेचं भारतीय क्रांतिकारी लढे आज पूर्ण करतो आपण सर्वांनी ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो.
कच्छ